नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 10th स्टँडर्ड जॉग्रफी या विषयामधील थर्ड नंबरचा लेसन फिजिओग्राफी अँड ड्रेनेज या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर ऑफ वर्कबुक. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ ॲप्रोप्राईट ऑप्शन्स. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ब्राझील इज कवर्ड मेनली डॅश डॅश. तर हायलँड्स राईट करायचं आहे तिथे. त्यानंतर सेकंड आहे, लाईक ब्राझील इंडिया टू हॅज डॅश डॅश. तर अँशियंट पेलेट्यू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द अमेझॉन रिव्हर बायसन इज मेनली डॅश डॅश. तर या ठिकाणी आन्सर आहे, कवर्ड बाय द डेन्स फॉरेस्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲमेझॉन इज अ लार्ज रिव्हर इन द वर्ल्ड नियर इट्स माउथ डॅश डॅश. तर या ठिकाणी हे जे आन्सर आहे ते रॉंग झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नो डेल्टाज आर फाउंड हे ऑप्शन तुम्हाला राईट करायचं आहे. नो डेल्टाज आर फाउंड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द लक्षद्वीप आयलँड्स ऑफ द अरेबियन सी आर डॅश डॅश. तर या ठिकाणी कॉरल कॉरल आयलँड्स राईट करायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे, तो सुद्धा फिल इन द ब्लँक्सवर आधारित आहे. टू द फुट हिल्स ऑफ द अरावली लाईज टू डॅश डॅश. तर या ठिकाणी आन्सर आहे मेवाड प्लेट्यू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडिया इज कवर्ड मेनली बाय डॅश डॅश. तर अँशियंट प्लेट्यू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिमाद्री इज नॉर्थन मोस्ट रेंज ऑफ हिमालया. तर त्याच्या ठिकाणी आन्सर राईट करायचं हिमाद्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज यंगेस्ट रेंज ऑफ हिमालयाज. तर शिवालिक इज द यंगेस्ट रेंजेस ऑफ हिमालयाज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द प्लेन्स इन राजस्थान आर नोन ॲज डॅश डॅश डेझर्ट. तर या ठिकाणी थार डेझर्ट म्हणजे थराचं वाळवंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय करेक्ट ग्रुप्स. तर करेक्ट ग्रुप्स या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो सॉल्व करून दिलेला आहे. तर ॲज इट इज तो राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर फोर्थ नंबर, फॉलोइंग स्टेटस ऑफ इंडिया कन्सिस्ट ऑफ प्लेट्यूज. तर या ठिकाणी सी नंबरचा ग्रुप आपला करेक्ट आहे. त्यानंतर ब्राझिलियन हायलँड्स इज स्प्रेड इन द फॉलोइंग स्टेटस ऑफ ब्राझील. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो ग्रुप आहे बी ग्रुप तुम्हाला या ठिकाणी चॉईस करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर इन द फॉलोइंग इन करेक्ट ऑर्डर टू कम्प्लीट द चेन. तर या ठिकाणी चेन दिलेले आहे, कम्प्लीट करायची आहे. फिजिओग्राफी डिव्हिजन्स of India from north to south, Deccan Plateau, the Vindhya, the Himalaya, the northern plains, the Satpuras. तर या ठिकाणी ही जी चेन आहे ती या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट करून दिला आहे. हिमालयाज, नॉर्थन प्लेन्स, द विंध्या पर्वत, द सातपुराज आणि डेक्कन प्लेट्यू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फिजिओग्राफी डिव्हिजन्स ऑफ ब्राझील फ्रॉम नॉर्थ वेस्ट टू साऊथ वेस्ट. तर या ठिकाणी ही पण चेन तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, ग्याना हायलँड्स, अमेझॉन प्लेन्स, ब्राझील्स हायलँड्स, द ग्रेट इस्कार्पमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, तर नेक्स्ट अरेंज द सेंटेन्स राईट ऑर रॉंग. तर राईट रॉंगचं सेंटेन्स आहे, सुंदरबन इज अ लार्जेस्ट डेल्टा रिजन्स इन द वर्ल्ड. तर या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे ते राईट आहे. त्यानंतर द स्लोप ऑफ पंजाब प्लेन्स इज टुवर्ड ईस्ट. तर हे सेंटेन्स रॉंग आहे. त्यानंतर मिनी वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द वेस्टर्न घाट्स फ्रॉम डेल्टाज रिजन्स नियर देअर माउथ. तर हे जो सेंटेन्स आहे ते रॉंग आहे. टू द वेस्टर्न साइड्स ऑफ अरावली लाईज द गंगा प्लेन्स. तर हे पण सेंटेन्स रॉंग आहे. द रिव्हर्स गंगा ओरिजिनेट फ्रॉम द यमुनोत्री ग्लासियर्स. तर हे जे सेंटेन्स आहे ते रॉंग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स इज. तर यामध्ये एका वाक्यात उत्तरे आहेत. तर विच मेजर रिव्हर सिस्टम्स आर इन्क्लुडेड इन हिमालयाज ड्रेनेज. तर या ठिकाणी सिंधू गंगा रिव्हर सिस्टम्स, सिंधू गंगा रिव्हर सिस्टम्स. तर बघा या ठिकाणी सिंधू आणि गंगा रिव्हर सिस्टम आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, बाय विच नेम्स इज द डेझर्ट रिजन्स ऑफ राजस्थान नोन. तर या ठिकाणी द थार डेझर्ट आर
मरुस्थली इज अ डेझर्ट रिजन्स ऑफ राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन आहे थ्रू विच स्टेटस डज रिव्हर कावेरी फ्लो. तर थ्रू कर्नाटका तमिळनाडू रिव्हर कावेरी फ्लो. तर बघा या ठिकाणी हा क्वेश्चन एक्झाममध्ये बोर्डच्या एक्झाममध्ये नेहमी विचारला जातो. तर बघा थ्रू कर्नाटका तमिळनाडू रिव्हर कावेरी फ्लो. तर हा क्वेश्चन तुम्ही लर्न करून ठेवायचा आहे. तर 4th नंबरचा क्वेश्चन आहे विच आर द मेन माउंटन रिजन्स इन्क्लूड इन हिमालया माउंटन सिस्टम. तर या ठिकाणी हिमाद्री, हिमाचल अँड शिवालिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ग्रुप्स आर नियर द कोस्टल एरियाज ऑफ गुजरात. तर गुल्फ ऑफ कच्छ अँड गुल्फ ऑफ खंबात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फ्रॉम व्हिअर डज ॲमेझॉन रिव्हर ओरिजिनेट. तर फ्रॉम ईस्टर्न स्लोप्स ऑफ अँडीज माउंटन इन पेरू. तर अँडीज माउंटन इन पेरू या ठिकाणी ॲमेझॉन रिव्हरचं उगम झालेला आहे. ओरिजिनेट मीन्स उगम. विच इज द हायेस्ट पेक इन ब्राझील. तर ब्राझीलमधील हायेस्ट पेक विचारलं आहे. तर पिओ दी निब्लिना इज हायेस्ट पेक इन ब्राझील. तर पिओ दी निब्लिना हे लक्षात ठेवायचं आहे, ते हायेस्ट पेक आहे ब्राझीलमधलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑन विच कॉस्ट द इंडिया आर डेल्टा फाउंड. तर ऑन द ईस्टर्न कॉस्ट ऑफ इंडिया. नेम द लिस्ट द फॉलोइंग. तर पुढचा प्रश्न आहे मेन ट्रिब्युटरीज ऑफ द रिव्हर गंगा. ट्रिब्युटरीज विचारलं आहे तर गंगा, त्यानंतर गंगा दिलेले आहे, त्यानंतर कोसी आहे, त्यानंतर सेकंड नंबर आहे ट्रिब्युटरीज ऑफ द रिव्हर गंगा फ्लोईंग फ्रॉम द पेनन्सुला रिव्हर्स ऑफ इंडिया. तर या ठिकाणी आन्सर आहे चंबल, केन, बिटवा, शोन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ट्रिब्युटरीज ऑफ रिव्हर सिंधू इन इंडिया. तर झेलम, रावी, सतलज, चिनाब, त्यानंतर बेसा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिव्हर्स फ्लॉईंग इन टू द गुल्फ ऑफ खंबात. तर नर्मदा रिव्हर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर डिफरन्सेस तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर वेस्टर्न कॉस्टल रिजन्स ऑफ इंडिया आणि ईस्टर्न कॉस्टल रिजन्स ऑफ इंडिया. तर बॉर्डर द अरेबियन सी आणि इकडं ईस्टर्न कॉस्ट ऑफ रिजन्स ऑफ इंडिया. तर बॉर्डर्स दे बाय ऑफ बेंगाल. त्यानंतर रिव्हर फ्रॉम ईस्ट टुअर्ड्स, त्यानंतर रिव्हर फ्रॉम डेल्टाज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लक्षद्वीप आयलँड्स ग्रुप अँड अंदमान निकोबार आयलँड ग्रुप्स. तर या ठिकाणी लक्षद्वीप इज आयलँड ग्रुप दिलेले आहे आणि अंदमान निकोबार आयलँड ग्रुप दिलेला आहे. तर लोकेटेड इन द अरेबियन सी आणि लोकेटेड इन द बे ऑफ बेंगाल. तर विद्यार्थी मित्रांनो 8 नंबरचा क्वेश्चन आहे रिझनचा, तो सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. ॲज इट इज तो बघून राईट करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबर क्वेश्चन आहे देअर आर डिसिमिलॅरिटीज बिटवीन द ईस्टर्न कॉस्ट अँड द वेस्टर्न कॉस्ट ऑफ इंडिया. तर या ठिकाणी डिसिमिलॅरिटी राईट करून दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून लिहायची. देअर आर फ्युअर नॅचरल पोर्ट्स ऑन द ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया. तर हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. तर 4th नंबरचा क्वेश्चन आहे ॲज अ कम्पेअर टू अमेझॉन पॉप्युलेशन इन रिव्हर गंगा विल अफेक्टेड ह्युमन लाईफ ग्रेटली. तर या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे, ॲज इट इज बघून लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मोस्ट ऑफ हिमालयन रिव्हर्स आर पॅरेनियल इन नेचर. तर हा जो प्रश्न आहे याचं पण आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी ते राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. तर बघा या ठिकाणी दिलेला आहे द वेस्टर्न कॉस्ट डज नॉट हॅव वॉस्ट एक्सटेंडिंग प्लेन्स लँड्स. तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर द वेस्टर्न घाट्स रन parallel to the coast. The mountains are very close to sea.
there is a very little space between the Ghats and the Arabian Sea. The western coastal plains is narrow. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तर शॉर्ट नोट्सवर आहे. मेजर वॉटर डिव्हाइड्स ऑफ द इंडिया. तर बघा या ठिकाणी या प्रश्नाचा आन्सर म्हणजे शॉर्ट नोट्स राईट करून दिलेले आहे. तर मेजर वॉटर डिव्हाइड ऑफ इंडिया. तर पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा, फीचर ऑफ द पॅन्टनल रिजन. तर पॅन्टनल रिजनचे फीचर राईट करायचे आहे. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरच दिलेला आहे बघा. तर पॅन्टनल इज वर्ल्ड्स लार्जेस्ट वेटलँड. इट इज फोल्डेड ड्युरिंग द रेनी सीझन. इट हॅज रिच बायोडायव्हर्सिटी अँड वाईल्डलाईफ. इट हॅज फर्टिल ग्रासलँड सुटेबल फॉर ग्राझिंग. त्यानंतर पुढे आहे पॅराग्वा पॅराना सिस्टम. तर यावर शॉर्ट नोट्स राईट करून दिलेले आहे. पॅराग्वा पॅराना सिस्टम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वेस्टर्न घाट. तर वैशिष्ट्ये राईट करायचे. वेस्टर्न घाट्स रन पॅरलल टू वेस्टर्न कोस्ट. दे receive heavy rainfall. They are covered with the dense forest. They form the main water divide of the peninsular India. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे ॲमेझॉन रिव्हर बायसेन. तर या ठिकाणी ॲमेझॉन रिव्हरवर जी शॉर्ट नोट्स आहे ती सुद्धा राईट करून दिलेली आहे. Himalayas. The Himalayas are the youngest fold mountain in the world. They lie in north part of India. Many rivers originate from the Himalayas and they act as the main water divide of the northern India. They protect India from cold winds and help the nature fall. They have dense forest and rich biodiversity. The coast of Brazil. Brazil has a long Atlantic coastlines. Brazil have coastlines of 7,400 km and have many branches of bays. Many important ports are located on the coast. The Great Escarpment lies close to parts of the coast. The coast supports fishing, trade and tourism. Next question, the Indian Peninsula. तर या ठिकाणी क्वेश्चन राईट करून दिलेला आहे. द इंडियन पेनिन्सुला इज अ ट्रँग्युलर प्लेट्यू इन द साऊथर्न इंडिया. इट इज मेड ऑफ एन्शियंट हार्ड रॉक्स. इट्स bordered by the western Ghats and eastern Ghats. Many rivers like Godavari, Krishna, Kaveri and Mahanadi flow through it. The Vindhya and Satpura ranges lie in the northern parts. It rich in minerals and support agriculture. लक्षद्वीप आयलँड्स ऑफ इंडिया. तर या ठिकाणी लक्षद्वीप आयलँड्स ऑफ इंडिया. तर या ठिकाणी शॉर्ट नोट्स राईट करून दिलेले आहे, ती राईट करायची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अंदमान अँड निकोबार आयलँड्स ऑफ इंडिया. तर यावर अंदमान अँड निकोबार आर इन द बाय ऑफ बेंगॉल. दे आर मेनली ऑफ volcanic eruptions. They are covered with the dense forest. They have rich biodiversity and many islands. It's lie along the eastern coast of Brazil. They separate the coastal plains from the Brazilian highlands in influence the climates and rainfall. Many rivers originate near the Great Escarpment. It has forest and rich natural vegetation. त्यानंतर गॅना हायलँड्स आहे. तर गॅना हायलँड्सवर शॉर्ट नोट्स या ठिकाणी राईट केलेली आहे. त्यानंतर आयलँड्स ऑफ ब्राझील. ब्राझील हॅज व्हेरी फ्यू आयलँड्स. मोस्ट आयलँड्स लाई इन द Atlantic oceans. They are located close to the coast. They are small in size. Brazil has no large islands group. Major islands is the largest islands of Brazil. नेक्स्ट आहे साओ फ्रान्सिस्को रिव्हर. तर या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. कॉस्टल रिव्हर्स ऑफ ब्राझील. तर बघा कॉस्टल रिव्हर्सवर ही शॉर्ट नोट्स दिलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ॲन्सर डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर व्हॉट मेजर्स आर
being taken to control pollution in the rivers of India. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा, तो सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. तर ॲज इट इज तो राईट करायचा आहे. त्यानंतर तर पुढचा प्रश्न आहे डिफरंटेट बिटवीन द फिजिओग्राफी अँड ब्राझील अँड इंडिया. तर ब्राझील आणि इंडिया यामध्ये डिफरंटेट दिलेला आहे. तर या ठिकाणी ब्राझील आणि इंडिया यामध्ये डिफरंट दिलेला आहे, तो राईट करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द नॉर्थन इंडियन प्लेन्स. तर या ठिकाणी हा सुद्धा प्रश्न राईट करून दिलेला आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे. तर बघा, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द हायलँड्स ऑफ ब्राझील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अमेझॉन बेसिन. तर अमेझॉन बेसिन्सवर क्वेश्चन दिलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी कंप्लीट करून दिलेला आहे. 7th नंबरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द कोस्टल रिजन ऑफ इंडिया. तर या ठिकाणी कोस्टल रिजन्स दिलेले आहेत इंडियामधले, त्यावर एक्सप्लेन करून दिलेला आहे आन्सर. तर इंडिया हॅज अ लॉंग coast lines of about 7,500 km. It has western coastal plains and eastern coastal plains. The western coast plain in the narrow wild. The eastern coast plain is broad. Large rivers from deltas on eastern coastal plains. The western coastal plains has many natural harbors. The coastal region is important from trade, transport, fishing and tourism. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 11th नंबरचा. तर हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व करून दिलेला आहे. तर या ठिकाणी बरेचसे क्वेश्चन आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जरा जास्तच लॉंग होतोय. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड ओपन एंडेड क्वेश्चन दिलेला आहे, तो सुद्धा पूर्ण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 10th स्टँडर्डमध्ये फिजिओग्राफी अँड ड्रेनेज या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर होते ते आज आपण कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.